अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या युट्यूब चॅनलवर. मिळतात स्वामी सेवेबरोबर प्रश्नांची उत्तर. स्वामी भक्तो, मार्च महिना उजाडला म्हणलं की आपल्याला वेळ लागतात स्वामी प्रकट दिनात. आणि याच मार्च महिन्यामध्ये चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा, या ब्रह्मांडाच्या नायकाचा प्रकट दिन. स्वामींनी आपलं अवतार कार्य पुन्हा सुरू केलं की स्वामी समर्थ या रूपामध्ये, आणि आपल्या सर्वांना तारण्यासाठी, आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी स्वामी पुन्हा या भूतलावर अवतरित झाले. आणि म्हणूनच हा स्वामी प्रकट दिन आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत उत्साहाचा, आनंदाचा असतो. जणू आपल्यासाठी ही दिवाळी आणि वेगळी पर्वणी आपल्यासाठी घेऊन येते. आणि मग या स्वामी प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण कोणती सेवा करावी, स्वामींची कोणती उपासना करावी, असे अनेक प्रश्न स्वामी भक्तांच्या मनामध्ये येत असतात. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या 20 तारखेपर्यंत कोणती स्वामी सेवा करू शकतो याचा आपण विचार करणार आहोत. तर पाहायला गेलं तर तुम्ही स्वामींची जी काही मोडकी तोडकी सेवा करता ती स्वामीच्या जवळ नक्की पोहोचते. फक्त त्या सेवेच्या पाठीमागं श्रद्धा असली पाहिजे. कारण अनन्य भावानं स्वामींना मारली हाक ही स्वामींच्या जवळ पोहोचते. आणि मग ती कोणत्या स्वरूपात तुम्ही मारता, मग स्वामी चरित्र वाचत असाल, स्वामींचा जप करत असाल, किंवा गुरुचरित्राची सेवा करत असाल, किंवा इतर कोणतीही स्वामी सेवा तुम्ही करत असाल, तर तुम्ही सेवा किती श्रद्धेने करता यावर त्या सेवेचं फळ अवलंबून आहे. पण माणूस म्हटलं की अपेक्षा आल्या, इच्छा आल्या आणि प्रश्न आले. आणि मग हे प्रश्न सोडवण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी किंवा एखादा संकल्प पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामींची सेवा सुरू करतो. आणि एकदा काही संकल्पित आपण सेवा सुरू केली आहे की त्या सेवेमध्ये आपण तन मन धन अर्पण करून पण ती सेवा श्रद्धेने केली पाहिजे. आणि म्हणूनच या 20 दिवसामध्ये आपण स्वामींची अनेक प्रकारची सेवा करू शकतो. काही जणांनी ठरवलं की या नवीन वर्षामध्ये 2024 1 जानेवारी पासून आपण स्वामी सेवेला सुरुवात करू. काही जणांनी सेवा सुरू केली असेल, पण 4 दिवस सेवा झाली, परत सेवेमध्ये खंड पडला. त्यानंतर काही जणांना वाटलं की गुरुवारपासून सेवा सुरू करू. गुरुवारपासून सेवा सुरू केली, परत 2-4 दिवस सेवा केली, परत सेवेमध्ये खंड पडला. आपण आपल्या कामाच्या धावपळीमध्ये सेवेला बसण्याचा प्रयत्न करतो, सेवा सुरू करतो, पण 2-4 दिवस झाले की सेवेमध्ये खंड पडतो आणि आपली सेवा परत राहून जाते. मग मनात शंका यायला लागते, दुःख वाटायला लागतं, वाईट वाटायला लागतं, दुःख वाटतं की आपल्या हातून सेवा घडत नाही. पण याच्याही पाठीमागं कारण आहे. कारण का, सेवा आपल्या हातून घडलं ही तितकं साधी सोपी गोष्ट नाही. कारण का, प्रत्येक गोष्ट स्वामींच्या इच्छेलाच होत असते. आणि एकदा आपण असं ठरवूया, स्वामींना अनन्य भावानं शरण जाऊया आणि स्वामीला विनंती करूया की स्वामी, जी काही मी थोडी मोठी सेवा करणार आहे ती सेवा तुम्ही माझी पूर्ण करून घ्या. आणि आपण एकदा सेवेला सुरुवात केली की त्या सेवेमध्ये काही झालं तरी खंड पडून देत नाही, एवढा एकच नियम आपण पाळला पाहिजे. आपल्या मनामध्ये सेवा म्हटलं की पहिला नियम येतात की मग ही सेवा सुरू करायची असेल तर कुठले नियम पाळायचे, कुठल्या वेळी सेवा करायची, सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं, काय खाल्लं पाहिजे, काही नाही खाल्लं पाहिजे, घरामध्ये जेवलं पाहिजे, पारायण टाळलं पाहिजे का, असे अनेक असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मग ती सेवा राहून जाते बाजूला आणि नियम आपल्या डोक्यामध्ये गोळा येतात. तर याच्या अगोदर आपण आता स्वामी प्रकटनाच्या निमित्तानं असा एक मनात संकल्प करूया की मनात कुठलीही शंका, प्रश्न, किंतु परंतु न आणता फक्त आणि फक्त स्वामी सेवा करूया. कारण का, स्वामीने अवतार कार्य का सुरू केलं हे जर आपल्याला कळलं तर आपल्या सेवेमध्ये कधीही कळलं. कारण का, आपला हा समाज अंधश्रद्धेच्या मागे लागला होता. त्यानंतर धर्माचं पतन होत चाललं होतं आणि माणूस अनेक कर्मकांडामध्ये अडकला होता. आणि या माणसाला वळणावर आणण्यासाठी, माणसाला परत भक्तिमार्ग दाखवण्यासाठी आपला स्वामीने अवतार कार्य घेतला. आणि स्वामीजी माणसांच्या मध्ये राहून, जरी स्वामी आपल्या ब्रह्मांडाचे नायक असले तरी आपल्या त्या सर्वसामान्य माणसांच्या मध्ये राहून स्वामींनी आपल्या अनेक लीला आपल्या सर्वांना दाखवले. आणि म्हणून आपण पहिल्यांदा स्वामींचं अवतार कार्य समजून घेतलं पाहिजे. आणि जर का स्वामींचं अवतार कार्य आपल्याला समजलं तर आपण सेवा करताना का, किंतु परंतु असले प्रश्न मला अजिबात आणणार नाही. तुम्ही सेवा जरूर करा, पण मनामध्ये प्रश्न आणू नका. एकदा सेवेला सुरुवात करा आणि सर्व काही स्वामींच्या चरणावर सोडून द्या. जे काय असेल ते स्वामी आपल्या हातून करून घेतील, आपण फक्त सेवा करत राहायचं. तर मग कोणती सेवा करायची, तर आपले परमपूज्य गुरुमौली सांगतात की स्वामींच्या नित्य सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि दररोज 11 माळी जप किंवा 15 मिनिटं श्री स्वामी समर्थ जप ही सेवा म्हणजे स्वामींची नित्य सेवा. ती प्रत्येक स्वामी भक्त स्वामी सेवेकराने केलीच पाहिजे. आणि मग
इतर कुठल्या सेवेकडे आपल्याला सुरुवातीला जायची गरज पडणार नाही. आपण जर काही 3 अध्याय सारामृताचे आणि 11 माळी जप किंवा 15 मिनिटं श्री स्वामी समर्थांचा जप जर केला तर आपल्याला हळूहळू आपला सेवा समजायला लागतात. आणि मग 3 अध्याय सारामृताचे आपण जर दररोज करत असाल, जे कोण करत नसेल तरी सुरुवात करावी. आणि मग ज्यांना या स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींची मोठी सेवा करायची असेल आणि सेवेचं फळ आपल्या पत्रात पाहून घ्यायचं असेल तर आपण दररोज एक श्री स्वामी चरित्र सारांशाचा पूर्ण पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय हा संपूर्ण ग्रंथ एका बैठकीमध्ये त्याचं पूर्ण पारायण करून असे 20 ते 21 दिवस आपण ही स्वामी चरित्र सारांशाची सेवा करू शकतो. स्वामी चरित्र का वाचायचं तर अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये विष्णू बळवंत थोरातांनी ही स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामींची लीला वर्णन केले. आणि त्या लीला जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे सगळं आपल्याला त्यातून समजायला लागतं. त्यामधली जी पात्र आहेत ती काही फार वेगळी नाहीत, तुमच्या माझ्यामध्ये ती पात्र दडलेली आहेत. मग तेच आपल्याला भाव समजायला लागतात. आणि दररोज पुन्हा पुन्हा स्वामी चरित्र वाचलं पाहिजे. आणि आपण किती जरी स्वामी चरित्र वाचलं तर आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. प्रत्येक वेळेस वेगळा अर्थ आपल्याला उलगडतो. आणि म्हणून अनन्य भावानं आपण ती स्वामी चरित्र वाचूया. त्याबरोबर आपल्याला जर सगळ्यात मोठी स्वामींची जर सेवा करायची असेल तर ती म्हणजे नामस्मरणाची सेवा. तुमच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये किंवा दररोज तुमच्या कामाच्या व्यापामध्ये तुम्हाला सारामृत वाचणं शक्य नसेल किंवा इतर कुठल्याही सेवेला फार वेळ देऊन बसणं शक्य नसेल तर तुम्ही स्वामींची सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा कधीही कुठेही आणि कशाही पद्धतीने करू शकता. त्याला स्थळ काळ वेळेचं कोणतंही बंधन नाही. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण श्रद्धेनं आनंद भावना जपायचा. आणि आपण दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा जास्तीत जास्त हा जप करू तेवढी ती स्वामीचरणी सेवा आपल्या अर्पण होत असते. आणि म्हणून त्या कलियुगामध्ये सर्वात शीघ्र फलदायी जर सेवा कुठली असेल तर ती म्हणजे नामस्मरणाची सेवा. आणि म्हणून आपण सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नामस्मरण सोहळा जर आपण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सर्व सदस्यांनी मिळून जर केला तर निश्चितच आपले अनेक प्रश्न मार्गी लागण्याला मदत होते. जेव्हा जेव्हा या जपाची संख्या वाढत जायला लागेल तेवढं तुमचं प्रारब्ध दुरुस्त व्हायला लागतं. आणि जर आपल्याला आपलं प्रारब्ध दुरुस्त करायचं असेल तर एकमेव सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ ही नामस्मरणाची सेवा. आणि म्हणूनच तुम्ही जर आतापर्यंत आज या क्षणापर्यंत जरी नामस्मरणाची सेवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही स्वतः जर सुरू केली नसेल तर आत्ताच या क्षणाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ जप. आपल्याला ही जपाची सेवा करत असताना माळ घेऊन बसायलाच पाहिजे असं काही नाही. हा तुम्हाला 11 माळी जप करायचे तर ते 11 माळ जप करू शकताय. पण दिवसभरामध्ये जर तुम्हाला जप करायचं असेल तर आपल्या हातामध्ये जप काउंटर घेऊन त्या काउंटरवर आपण काय करू शकतो की या जपाची सेवा करू शकतो. आणि दिवसभरामध्ये जेवढा जास्तीत जास्त जप आपण करू तेवढा आपण काय करायचंय नोंद करत जायचंय. आणि आपल्या समोर या प्रकटनाच्या निमित्तानं एक 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जपाचं एक संकल्पित अनुष्ठान आपण आपल्या कुटुंबामध्ये करा. तुम्ही तुमच्या घरातले आई वडील, तुमची पत्नी असेल किंवा तुमची मुलं असतील सगळ्यांनी मिळून जर तुम्ही ठरवलं निश्चितच 12 लक्ष जपाचं अनुष्ठान तुमच्या घरामध्ये पूर्ण होऊ शकतं. आणि मग ही साखळी अशी आपल्याला अखंडपणे करत राहायची आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि या संपूर्ण विश्वाला जर तारणारी कुठली तरी एकमेव सेवा असेल तर ती म्हणजे नामस्मरणाची सेवा. आणि म्हणूनच या 20 तारखेच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं तुम्ही या नामस्मरणाच्या सेवेला आजपासून आताच्या क्षणापासून सुरुवात करावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. कारण का ही सेवा वाटते आपल्याला सोपी की आपण लगेच नामस्मरण सुरू करू, दिवसभरामध्ये एवढा जप करू. पण जेव्हा आपण ती सेवा सुरू करतो 4 दिवस सेवा सुरू करतो पण त्या सेवेमध्ये अडथळे यायला लागतात, थंड पडायला लागतो. मग परत आपलं मन त्या स्वामींकडे ओढलं जातं आणि पुन्हा आपण ती जपात सेवा सुरू करतो. आणि या सगळ्या खेळामधूनच आपल्याला काय करायचंय या स्वामी सेवेमध्ये सातत्य राखायचं आहे. आणि प्रत्येक क्षण जसा आपण श्वास घेतोय आणि सोडतोय त्याच्या प्रत्येक श्वासागणिक श्री स्वामी समर्थ आपल्या शरीरातून पडलं पाहिजे. आणि ही सेवा आपण स्वामींकडून रुजू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या सर्व स्वामी भक्तांना विनंती अशी राहील की तुम्ही आतापर्यंत कोणती सेवा केली नसेल किंवा सुरुवातही केली असेल तर जरी करत असाल तर त्या तुमच्या सेवा सुरू ठेवा. आणि जर सेवा करत नसाल किंवा तुमच्या असं सेवा जर घडली नसेल तर मनामध्ये काही शंका न आणता किंवा वाईट वाटून न घेता आपण आताच्या क्षणापासून श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाच्या सेवेला निश्चितपणे सुरुवात करू शकता. आणि स्वामींचा जो कृपाशीर्वाद आहे तो तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता.
मला आपल्या सर्व स्वामीभक्त समर्थ सेवेकरांना अशी विनंती करायची आहे की आपल्या कृपासिंधू स्वामी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व समर्थ सेवेकरांनी या 20 तारखेच्या दिनापर्यंत तुम्ही पुढच्या काळामध्ये आपल्याला अखंडपणे ही नामस्मरणाची सेवा स्वामी चरणी रुजू करायची आहे. कारण तुम्ही निश्चितपणे आजच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून सेवा सुरू करेन आणि आपल्या कुटुंबामध्ये 12 लक्षाची स्वामी समर्थ जपाची सेवा मी निश्चितपणे पूर्ण करेन. आणि याच्याही पुढच्या काळामध्ये जसा नामस्मरणाचा सोहळा आपण आपल्या घरामध्ये करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. आणि म्हणूनच आज या निमित्तानं 24 तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतो, त्या निमित्तानं आपल्याशी बोलण्याची ही संधी मिळाली. उद्याच्याही दिवसापासून आपण आणखी कोणत्या सेवा करता येईल किंवा नामस्मरणाच्या सेवेचं महत्व काय किंवा त्याचबरोबर गुरुलीलामृत हा ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला स्वामी कथा आपल्या समोर आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे किंवा प्रयत्न करेन. आणि आपण आपल्या या चॅनलला असाच साथ द्या. आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ थांबले होते, पण आजपासून आपल्या चॅनलवर निश्चितपणे दररोज व्हिडिओ येत राहतील. आपण या आपल्या चॅनलवर सहज आपलं प्रेम राहू द्या. आपल्याला जरी आजची माहिती आवडली असेल निश्चितपणे हा प्रत्येक समर्थ सेवकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून मी आजपासूनच नामस्मरणाची सेवा सुरू करतोय लिहायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेविकरी घडूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.